मुलगी, का रोज फेऱ्या मारतोस माझ्या घराजवळून? आपलं तर ब्रेकअप झालंय आता. मुलगा, डबळं घेऊन वावरात जात असतो. हागणं पण बंद करू का आता? स्त्रीला तिच्या ध्येयप्राप्तीच्या मार्गात कोणीही रोखू शकत नाही. फक्त रस्त्यात मैत्रीण भेटायला नको. एक तरुणी तिच्या बाळाच्या शीचं सॅम्पल घेऊन पॅथॉलॉजी लॅबमध्ये तपासण्यासाठी गेली होती. ते तपासता तपासता टेक्निशियन हैराण झाला. शेवटी तो बाहेर येऊन त्या तरुणीला म्हणाला, अहो मॅडम, ही शी नाही, हा तर शुद्ध तुपातला शिरा आहे. तरुणी, अय्या, हो का? मला जरा लगेच तुमचा मोबाईल देता का प्लीज? माझा फोन बंद आहे. टेक्निशियन, का हो, काय झालं? तरुणी, मिस्टरांना फोन करून सांगते की त्यांनी चुकीचा डब्बा नेलाय म्हणून. माझा जानू जेवला का पासून ते कुत्र्या तूच माझ्या मागे लागला होतास पर्यंतचा निखळ प्रवास म्हणजेच प्रेमविवाह. ते सगळं ठीक आहे, पण झोपेत काहीच न ऐकू येणाऱ्याला तिकडं सरक म्हणलेलं कसं ऐकू येतं? लोक प्रेमात पडतात आणि मी रोज कोणत्या ना कोणत्या अडचणीत. खोटं बोलायला पण काही लिमिट असते. काल एकाला उधारी मागण्यासाठी घरच्या लँडलाईनवर फोन केला तर तो म्हणतो, अरे यार, थोड्या वेळाने फोन कर, मी आता गाडी चालवतोय. एक मुलगी होती, बिना तिचं नाव होतं. ती खूप हुशार होती. ती दाताची डॉक्टर झाली. तिने दवाखाना टाकला आणि दवाखान्याला हौसेने स्वतःचं नाव दिलं, बिना दातांचा दवाखाना. मित्र आणि परममित्र यामध्ये काय फरक आहे? हायवेवर बाईकवरून जाताना मित्र, अरे हळू चालव, पडू आपण. परममित्र, अबे पळव जोरात, समोरच्या स्कॉर्पिओ मधली पोरगी लाईन देते. दोन वेळा कपाळावर, नंतर दोन वेळा गालांवर, मग दोन वेळा ओठांवर, नंतर हळुवारपणे मानेवर, मग काय हाताला, पायाला, पूर्ण शरीरावर. वॅसलीन लावत जा रे, काळजी घेत जा स्वतःची, थंडी वाढली आहे.